नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या लेक्चर सिरीजमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. पहा मित्रांनो, आपण मराठी शब्दसंग्रहाचा अभ्यास करत असताना आयोगाच्या प्रश्नांच्या माध्यमातून आपण काय करत आहोत? मराठी शब्दसंग्रहाची एक प्रकारे रिव्हिजन करत आहोत. आजच्या लेक्चर्समध्ये आपण राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018चा पेपर चर्चेला घेऊयात. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018 मधील मराठी शब्दसंग्रहाचे जे काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नांवरती सविस्तर चर्चा करूयात आणि त्या प्रश्नाच्याच माध्यमातून आपण इतरही शब्दांवरती चर्चा करूयात आणि चांगल्या प्रकारे रिव्हिजन करूयात. ठीक आहे, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018चा हा पेपर आपण चर्चेला घेऊ. सुरुवात करूयात, लगेच सुरुवात करू लेक्चर्सला. बघा, पहिलाच प्रश्न आहे, खालीलपैकी अरबी शब्दांचा गट ओळखायला सांगितलेला आहे. अरबी भाषेतून मराठी भाषेत आलेले शब्द, शब्दसिद्धीचा हा टॉपिक आपण सर्वांना माहित आहे. ठीक आहे, तर अरबी शब्दांची आपण ट्रिक दिली होती. ही ट्रिक आपल्याला लगेच आठवली पाहिजे, ती गोष्ट इतकी पाठ झाली पाहिजे की आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे की अरबी जमातीचा प्रमुख साहेब उर्फ मालक, साहेब उर्फ मालक असं आपण पाहिलं होतं. लगेच लक्षात आलं पाहिजे की साहेब आणि मालक हे शब्द कसे आहेत? अरबी भाषेतून मराठीत आलेले शब्द आहेत. ठीक आहे, हे लगेच आपल्या लक्षात आलं पाहिजे. त्या साहेब उर्फ मालकाने हुकूम दिला होता, काय हुकूम दिला होता वगैरे आपल्याला लगेच लक्षात आला पाहिजे. हुकूम हा शब्द अरबी भाषेतील आहे, ते आपण पाहिलेले आहे. ठीक आहे, आता बघा, शाहीर बिस्मिल्ला आपण पाहिला होता त्या स्टोरीमध्ये. शाहीर बिस्मिल्लाने काय चॅलेंज वगैरे घेतलं होतं, बरोबर, हे आपण पाहिलं होतं. ठीक आहे, मग त्या अरबी साहेब उर्फ मालकाने हुकूम दिला होता, बातमी दिली होती, अर्ज करायला सांगितला होता, हे आपण पाहिलं होतं. मग अर्ज हा शब्द पण अरबी भाषेतला आहे. मग अर्ज कोणी केला? तर शाहीर बिस्मिल्लाने अर्ज केला, आपण हे पाहिलं होतं. शाहीर हा शब्द पण अरबी भाषेतला आहे. ठीक आहे, तर बी हा फिक्स गट आता काय झालेला आहे? अरबी भाषेतील शब्दांचा आहे. पर्यायात पाहिलं तर एकच पर्यायात फक्त बी आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर येईल. इकडे बी नसल्यामुळे सगळे पर्याय एलिमिनेट होतात. स्टील आता आपण बाकीचे शब्द पाहूयात. मालक, साहेब हे अरबी शब्द आहेत. अर्ज हा शब्द अरबी आहे. हुकुम हा शब्द अरबी निश्चित आहे. आपण हिंदी शब्दांची एक 10-12 शब्द फक्त पाहिले होते, त्याची ट्रिक पाहिली होती. हिंदीतून तपास केला होता आपण. तपास हा शब्द कसा आहे? हिंदी भाषेतून मराठी भाषेत आलेला आहे, त्यामुळे हा गट एलिमिनेट होतो. तपास आपल्याला अरबी शब्द शोधायला सांगितलेत ना, तपास हा हिंदी भाषेतून आलेला आहे, लक्षात राहू द्या. डी एक एलिमिनेट होतो. ठीक आहे, आता बघा, कामगार या शब्दामध्ये गार, गार हा प्रत्यय आपण पाहिला, फारसी प्रत्यय, आणि गार हा प्रत्यय लागून असणारे एक 4-5 शब्द आपण पाहिले होते. लगेच आपल्याला लक्षात आलं पाहिजे की कामगार हा शब्द फारसी भाषेतला आहे. ठीक आहे, त्यामुळे ए एलिमिनेट होतो. आपल्याला अरबी शब्द शोधायला सांगितलेत ना, बरोबर. आता किल्ली हा शब्द बघा, आपण पाहिलं होतं स्वयंपाकघरातील किंवा आपल्या खोलीतील वस्तू वगैरे पाहिल्या होत्या, काही पदार्थ पाहिले होते आणि ते कानडी शब्दांचा गट आपण केला होता, बरोबर. वेगवेगळे वर्गीकरण करून शब्द लक्षात ठेवले होते. तर मग आपल्याला पेटी आणि पेटीची किल्ली वगैरे आपल्याला लगेच लक्षात आली पाहिजे. किल्लीचा क, कानडी भाषेचा क, किल्ली हा शब्द कानडी भाषेतला आहे, आपण लक्षात ठेवायला सांगितलं होतं, बरोबर. त्यामुळे सी हा एलिमेंट होतो. किल्लीवरूनच आपण चावी शब्द पण आपण पाहिलेला आहे. आपण पाहिलं होतं अलमारीची चावी. पोर्तुगीज भाषेतील शब्दांची ट्रिक पाहताना अलमारीची चावी लगेच लक्षात आली पाहिजे. चावी हा शब्द पोर्तुगीज भाषेतला आहे आणि किल्ली हा शब्द कानडी भाषेतला आहे, हे आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे. आले लक्षात? अशा प्रकारे बघा, मालक हा शब्द जरी अरबी असला तरी कामगार हा अरबी नाही, बरोबर. अर्ज हा शब्द जरी अरबी असला तरी किल्ली हा नाही. हुकुम हा शब्द अरबी जरी असला तरी तपास हा शब्द अरबी नाही, बरोबर. शाहीर आणि साहेब हे दोन्ही शब्द अरबी भाषेतला असल्यामुळे फक्त बी बरोबर उत्तर येणार आहे आपलं. पुढे पाहूयात बघा, आहार आणि परिहार हे दोन शब्द आहे. ह्या शब्दात आ आणि परी हे काय आहेत? उपसर्ग आहेत, बरोबर. निश्चित उपसर्ग हे शब्दाच्या मूळ शब्दाच्या अगोदर येतात. हार हा मूळ शब्द आहे, त्याच्या अगोदर आ हा उपसर्ग लावला आपण आणि आहार असा शब्द तयार झालेला आहे. परिहार, हार ह्या शब्दाच्या अगोदर परी हा उपसर्ग जोडला आपण आणि परिहार हा शब्द तयार केलेला आहे. शब्दांच्या अगोदर जोडलेला एक किंवा दोन अक्षरी किंवा अनेक अक्षरी शब्द जो असतो त्याला आपण उपसर्ग म्हणतो. मूळ शब्दाच्या अगोदर जोडला जातो तो. जोडला जातो तो स्वतंत्रपणे असणार आहे का? नाही. हा, आहार आणि परिहार या शब्दात आ आणि परी हे उपसर्ग आहेत का? निश्चित आहेत. फक्त स्टेटमेंट ए बरोबर येणार आहे. बी चुकीचं येणार आहे, कारण उपसर्ग हे स्वतंत्रपणे येतात का? नाही येतात, ते जोडूनच येतात, लक्षात ठेवा. फक्त ए बरोबर येणार आहे. उदाहरणार्थ, आ हा स्वतंत्र लिहिला आणि हार हा स्वतंत्र लिहिला, असं होतंय का कधी? नाही, जोडूनच लिहितो आपण. मूळ शब्दाच्या अगोदर पाठीमागे आपण जोडून लिहितो, बरोबर. फक्त ए बरोबर येणार आहे या ठिकाणी. पुढे पाहूयात आपण बघा, परभाषी शब्द आपल्याला ओळखायला सांगितलेले आहेत, म्हणजे आपल्या भाषेत नसलेले. मग पर्यायात आपल्या भाषेतले शब्द दिसतात का? दिसतात. आपण पाहिलं होतं, देशी शब्दांची ट्रिक पाहिली होती.
देशी शब्दांची ट्रिक पाहत असताना शरीराचे वेगवेगळे अवयव पाहिले होते आपण. कंबर, गुडघा असेल, पोट असेल, हाड असेल, हे सगळे देशी भाषेतील शब्द आहेत. आपण झाड, झाड शब्द बरोबर. झाड, झाड झाडाखाली झोप घेतली आणि बाजरी हा एका झाडाचाच प्रकार असं आपण लक्षात ठेवायला सांगितलं होतं. बरोबर. झोप असेल, बाजरी असेल, हे सगळे शब्द कसे देशी शब्द आहेत. ठीक आहे. घोडा, रेडा आपण वेगवेगळे प्राणी पाहिले होते देशी भाषेतील. बरोबर, हे देशी भाषेतील शब्द आहेत. दगडधोंडे देशी भाषेतील पाहिले होते आपण. बरोबर. त्यामुळे हे तिन्ही पर्याय एलिमिनेट होतात, कारण त्यातील सर्व शब्द हे कसे आहेत? देशी भाषेतील शब्द आहेत. बरं, आपल्याला परभाषी शब्द ओळखायला सांगितलेले आहेत. हापूस, कामगार आणि जाहीर हे कसे आहेत? परभाषी शब्द आहेत. त्यातला हापूस हा शब्द पोर्तुगीज भाषेतला आहे. आपण अल्फान्सो दी अल्बुकर्क नावाचा जो पोर्तुगीज गव्हर्नर होता, त्याची स्टोरी पाहिली होती. त्याने हापूस आंब्याचं कलम शोधलं होतं, आपण पाहिलं होतं. अल्फॉन्सो, त्याच्या नावावरून अल्फॉन्सोचा हापूस झाला, हापूसचा हापूस झाला, असं आपण पाहिलं होतं सविस्तर लेक्चरमध्ये. लक्षात ठेवायचं, हापूस म्हणलं की पोर्तुगीज, काजू म्हणलं की पोर्तुगीज. हा, कामगार. आता गार हा प्रत्यय, एक 4-5 शब्द आपण पाहिले होते गार प्रत्यय लागून, तो फारसी प्रत्यय असल्यामुळे हा परभाषीय शब्द आहे निश्चितच. जाहीर, अरबी साहेब उर्फ मालकाने जाहीर सभा बोलवली वगैरे, आपण ते पाहिलं होतं. अरबी भाषेतील शब्दांची ट्रिक पाहताना जाहीर हा शब्द अरबी भाषेतील आहे. हापूस, कामगार आणि जाहीर ह्यामुळे कसे होतात? परभाषेतले शब्द तयार होतात. पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे. आता हा प्रश्न काळजीपूर्वक लक्षात घ्या बरं का. कधीही न दिसणारी कुसुम दुर्मिळ वस्तूप्रमाणे वारंवार दृष्टीस पडत नाही, हे एक वाक्य दिलेलं आहे आपल्याला. आणि ह्या स्पष्टीकरणासाठी योग्य वाक्प्रचार निवडायला सांगितलेला आहे. आता बघा, कधीही न दिसणारी, न दिसणारी हा इथं कीवर्ड आहे. आणि दुर्मिळ वस्तू हा एक कीवर्ड आहे इथे. बरोबर. दुर्मिळ वस्तू आपल्याला क्वचित दिसतात, कधीतरी दिसतात. बरोबर. किंवा कधी दिसत नाही. बरोबर. मग आता इथे बघा, गुलाबाचे फुल वगैरे असं काही येणार नाही, गट्टी फू वगैरे असं काही नाही. उंबराचे फुल किंवा कपिलषष्ठीचा योग, यातला थोडासा फरक आपल्याला समजून घ्यायचा आहे या ठिकाणी. उंबराचे फुल म्हणजे काय आणि कपिलषष्ठीचा योग म्हणजे काय? बघा, काळजीपूर्वक फरक लक्षात घ्या. उंबराचे फुल आणि कपिला षष्ठीचा योग. बरोबर. आता उंबराचं फुल जे असतं ना, लक्षात घ्या, उंबर हे फळ आपणा सर्वांना माहित असेल. उंबराच्या झाडाचं जे फुल असतं ना, ते फळाच्या आतमध्ये असतं. मग ते फुल आपल्याला कधी दिसणार आहे? जोपर्यंत आपण ते फळ फोडणार नाही तोपर्यंत ते आपल्याला कधीच दिसणार नाही. बरोबर ना? किंवा ते फुल आपल्या आतच राहतं, त्यामुळे ते आपल्याला कधीच दिसत, दृष्टीस पडत नाही. हे क्वचित आपल्याला दृष्टीस पडतं. दृष्टीस पडतं किंवा नजरेस पडतं. ठीक आहे. म्हणजे त्यावरूनच उंबराचे फुल हा वाक्प्रचार कशासाठी वापरला जातो? एखाद्या व्यक्ती किंवा वस्तूच्या संदर्भाने वापरला जातो. बघा, पुन्हा एकदा सांगतो, व्यक्ती किंवा वस्तूच्या संदर्भाने वापरला जातो. ज्यावेळेस एखादी व्यक्ती क्वचित आपल्याला भेटते, एखादी वस्तू आपल्याला क्वचित दिसते, म्हणजे थोडक्यात त्या दुर्मिळ असतात गोष्टी. ज्या गोष्टी दुर्मिळ असतात, क्वचित कधीतरी पाहायला मिळतात, त्या व्यक्ती किंवा वस्तूंना उद्देशून उंबराचे फुल हा वाक्प्रचार वापरला जातो. आणि दिलेल्या वाक्यामध्ये बघा, न दिसणारी किंवा दुर्मिळ वस्तू, म्हणजे वस्तू किंवा व्यक्तीच्या संदर्भाने वापरलेला शब्द आहे ना, त्यामुळे उमराचे फुल ए फिक्स बरोबर येणार आहे. पण कपिलषष्ठीचा योग नावातच योग आहे. योग आहे म्हणजे ते एखाद्या वेळेशी संबंधित असणारे, एखादी घटनेशी संबंधित असणारे. बरोबर. म्हणजे खूप काळानंतर एखादी पर्वणी असते, संधी असते, वेळ असते. कपिलषष्ठी जवळजवळ 60 वर्षातून एकदा येते, म्हणजे फार वर्षानंतरनं, खूप वेळानंतरनं ती घटना घडते. बरोबर ना? मग ज्यावेळेस एखादी घटना घटना क्वचित घडत असते, फार दिवसानंतर घडत असते, एखादी पर्वणी असते एक प्रकारची आपल्यासाठी ती, किंवा संधी असते, वेळ असते, म्हणजे घटना किंवा वेळेच्या संदर्भाने कपिलाषष्ठीचा योग हा वाक्प्रचार वापरला जातो. आले लक्षात? उमराचे फुल आणि कपिलाषष्ठीचा योग यातला फरक. उमराचे फुल हा वाक्प्रचार व्यक्ती किंवा वस्तूच्या संदर्भाने वापरला जातो, आणि कपिलाषष्ठीचा योग हा शब्द वाक्प्रचार घटना किंवा वेळेच्या संदर्भाने वापरला जातो. दिलेल्या स्पष्टीकरणामध्ये तो व्यक्तीच्या संदर्भाने आलेला आहे, कुसुम. बरोबर. दुळमुळ वस्तूप्रमाणे, वस्तू किंवा व्यक्तीच्या संदर्भाने आलेल्यामुळे इथे फक्त ए येणार आहे, उंबराचे फुल. फक्त ए बरोबर येणार आहे, पर्याय क्रमांक 4. डी येणार नाही, कपिला सृष्टीचा योग येणार नाही. हा फरक काळजीपूर्वक लक्षात घ्या, उंबराचे फुल आणि कपिला सृष्टीचा योग. आले लक्षात? पुढे पाहूयात आपण, समानार्थी शब्द आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत. आता समुद्र, लगेच लक्षात आलं पाहिजे, जल, पाण्याचा काहीतरी संदर्भ आहे, आपल्याला हा शब्द जोडता येतो. आता बघा, जल म्हणजे पाणी, आपण सर्वांना माहिती आहे. जल म्हणजे पाणी, आणि लक्षात ठेवायचे, जलधी म्हणजे समुद्र. समुद्रात पाण्याचा खूप मोठा साठा असतो ना,
जल म्हणजे पाण्याचा खूप मोठा एक साठा असतो, त्याला जलधी म्हणजे समुद्र असं म्हटलं जातं. जल म्हणजे पाणी आणि जलधी म्हणजे समुद्र. ठीक आहे. आता बघा, लक्षात ठेवायचे अंबू म्हणजे पाणी, आणि अंबूमध्ये ज्याचा जन्म होतो म्हणजेच पाण्यात ज्याचा जन्म होतो ते कमळ म्हणजे काय? अंबुज. लय लक्षात. अंबू म्हणजे पाणी आणि अंबुज म्हणजे काय? कमळ. कारण कमळाचा जन्म हा पाण्यात होतो. राहील लक्षात, अंबू म्हणजे पाणी आणि अंबुज म्हणजे कमळ. कमळाला अंबुज हा समानार्थी शब्द आहे. चंद्र, सोम. आता बघा, आपल्याला माहिती आहे रविवार. रविवार पाहतो आपण, सोमवार हे वारांची नावं पाहतो. इंग्लिशमध्ये त्याला आपण संडे आणि मंडे असं म्हणतो, आपण सर्वांना माहिती आहे. आता संडे मधला सन म्हणजे कोण? सूर्य. आणि मंडे मधला मन म्हणजेच मून म्हणजेच चंद्र. आले लक्षात. तसंच रविवार मधला रवी म्हणजे कोण? सूर्य. आणि सोमवार मधला सोम म्हणजे कोण? चंद्र. राहील लक्षात. सोम म्हणजे चंद्र. किंवा सोमनाथ हा शब्द पण आपण ऐकला असेल. भगवान शंकरासाठी सोमनाथ हा शब्द वापरला जातो. यातला सोम या शब्दाचा अर्थ होतो चंद्र. भगवान शंकराच्या डोक्यावरती चंद्र असतो, आपल्या सर्वांना माहिती आहे. बरोबर. मग इथे सोम म्हणजे चंद्र लक्षात राहू दे. सिंह, शार्दूल. आता हे स्वतंत्र पाठ करायचा लेक्चर्स मध्ये बऱ्याच वेळा आपण हायलाइट केला. शार्दूल, एखाद्या मुलाचं नाव जर शार्दूल असेल, आता माझ्या म्हणजे परिचयात एक शार्दूल नावाचा मित्र होता, त्यामुळे अर्थातच मला ते लक्षात राहिलं की शार्दूल म्हणजे सिंह या शब्दाला समानार्थी आहे. हे लगेच लक्षात आपल्या राहिलं पाहिजे. सिंह, जंगलचा राजा सिंह, शार्दूल. लक्षात राहू द्या. पुढे बघा. उथळ पाण्याला खळखळाट फार. बरोबर. आता एखादं खोल पाणी जर असेल, खोलवर पाणी असेल तर ते एकदम संथ असतं, शांत असतं. तेच जर उथळ पाणी असेल, वाहणारं पाणी असेल, तर ते फार खळखळ करतं, आवाज करतं. तसंच एखादा व्यक्ती खूप ज्ञानी आहे, खूप खोलवर असं ज्ञान त्याला आहे, तर तो शांत असणार आहे. तो त्याच्या ज्ञानाचं जास्त प्रदर्शन किंवा दिखावा करणार आहे का? किंवा मीच खूप शहाणा आहे असं म्हणणार आहे का? नाही. तेच एखादा अज्ञानी व्यक्ती असतो किंवा ज्याला कमी ज्ञान आहे किंवा ते ज्याच्या अंगी कमी कमी गुण आहेत, असा व्यक्ती असेल, तो मात्र खूप बडाया मारणार आहे किंवा खूप ज्ञानी आहे असं दाखवणार आहे. म्हणजेच काय असणार आहे? उथळ पाण्याला खळखळाट फार. ज्याच्या अंगी गुण थोडे असतात तो फार बडाई मारतो. बी फिक्स बरोबर येणार आहे. फक्त बी बरोबर येणार आहे. बरं, आता मोठ्या माणसाच्या ठिकाणी दोष हे असतात. या अर्थाने कोणती म्हण आहे? दिव्याखाली अंधार. ठीक आहे. दिव्याखाली अंधार ही म्हण आहे. बरोबर. दिवा सर्वांना प्रकाश देतो, पण त्या दिव्याच्या खालीच अंधार असतो. तसंच एखादा मोठा व्यक्ती असतो, तो सर्वांसाठी चांगलं काही कार्य वगैरे करतो, परंतु त्याच्यामध्येच काहीतरी दोष वगैरे असतात. या अर्थाने दिव्याखाली अंधार हा वाक्प्रचार वापरला जातो. आले लक्षात. इथे ए येणार नाही, आपल्याला उथळ पाण्याला खळखळाट फार या अर्थाने म्हण शोधायची आहे. आता बघा, वाजवीपेक्षा जास्त शहाणपणा दाखवू नये, म्हणजे अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. ठीक आहे. आता अतिशहाणा त्याचा बैल रिकामा याचा अर्थ आपण पाहिला होता, त्याची उत्पत्ती लेक्चरमध्ये पाहिली होती. आता मी रिपीट करत नाही. बैल कसा रिकामा राहतो, कसं नुकसान होतं अतिशहाणपणामुळे, हे आपण पाहिलेलं आहे. वाजवीपेक्षा जास्त शहाणपणा दाखवायचा नसतो, कारण त्यामुळे नुकसान होतं. अशा अर्थाने अतिशहाणा त्याचा बैल रिकामा ही म्हण वापरली जाते. हे येणार नाही, फक्त बी बरोबर येणार आहे. पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे. पुढे बघा, वारा ह्या शब्दाला समानार्थी शब्द आपल्याला शोधायला सांगितलेले आहेत. आता बघा, आपण लेक्चरमध्ये म्हटलं होतं मरुत वरून मारुती हा शब्द. मारुती म्हणजेच कोण? हनुमान. हनुमानालाच आपण काय म्हणतो? वायुपुत्र असं म्हटलं गेलेलं आहे, किंवा पवन सूत असं म्हटलं गेलेलं आहे. पुत्र म्हणजे मुलगा, सूत म्हणजे मुलगा, पवन आणि वायू म्हणजे वारा, हे आपण पाहिलेलं आहे. म्हणजे वाऱ्यापासून, म्हणजे जनरली लक्षात ठेवा, आता ती डिटेल स्टोरी आपण नाही लक्षात ठेवत, की वाऱ्यापासून जन्म झालेला आहे, वायुपुत्र आहे हनुमान. किंवा मारुती म्हणजे कोण आहे? वायुपुत्र आहे, पवनसूत आहे. पवन म्हणजे वारा, वायू म्हणजे वारा, हे आपण लक्षात ठेवलेलं आहे. सूत म्हणजे मुलगा, पुत्र म्हणजे मुलगा, हे आपण लक्षात ठेवलेलं आहे. मग मारुती म्हणजेच हनुमान. हनुमान हा कसा आहे? मारुती हा कसा आहे? वायुपुत्र आहे. बरोबर. मग मरुत म्हणजे वायू, लक्षात राहू द्या. आणि मरुत पुत्र म्हणजे मारुती, असं आपण लक्षात ठेवायला सांगितलं होतं. लक्षात राहू द्या. मरुत म्हणजे काय? वारा ह्या शब्दाला समानार्थी आहे का? आहे. ए फिक्स बरोबर आहे. समर. आता बघा, समर म्हणजेच काय? युद्ध.
हिंदीतून जास्त समर शब्द वापरला जातो, मराठीत पण आपल्या वापरला गेलेला आहे निश्चितच. आपण म्हणतो ना, आता समर होईल म्हणजे मराठीतला समर शब्द त्याचा अर्थ होतो युद्ध, रण. आपण म्हणतो ना समरभूमी म्हणजे रणभूमी, युद्धभूमी. समर या शब्दाचा अर्थ होतो युद्ध किंवा रण. त्यामुळं बी येणार नाही. हा, समीरण म्हणजे मात्र वारा येणार आहे. आपण पाहिलं होतं समीर किंवा समीरण. समीर किंवा समीरण ह्या शब्दाचा अर्थ काय पाहिला होता? वारा. डी बरोबर आहे. आले लक्षामध्ये? ए आणि डी आहे बरोबर. सी आता अनल बघा, आता दोन शब्द आपण पाहिले होते, एक अनल आणि दुसरा अनिल. त्यातला अनिल ह्या शब्दात इल प्रत्यय आहे, बरोबर ना? इल प्रत्यय म्हणजे तिथं वारा आहे. अनिल ह्या शब्दाचा अर्थ होतो वारा. अनल ह्या शब्दाचा अर्थ होतो अग्नी. राहील लक्षात अनल आणि अनिल मधला फरक? आता एखाद्या मुलाचं नाव अनिल असतं, त्या अनिल नावाच्या मित्राला वारा म्हणा तुम्ही. अनल नावाचे पण क्वचित मित्र सापडतील तुम्हाला. आता माझ्या परिचयात एक आहे, त्याला मी अग्नी असं म्हणतो. आले लक्षात? अनल आणि अनिल यात फरक आहे, लक्षात ठेवा. अनल म्हणजे अग्नी आणि अनिल म्हणजे वारा. त्यामुळे सी एलिमिनेट होणार आहे. इथं अनल लिहिले ना, अनल म्हणजे अग्नी, आपल्याला वारा या शब्दाला समानार्थी शोधायला सांगितले. त्यामुळे इथं फक्त ए आणि डी बरोबर येणार आहे. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. आता बघा, पुजारी ह्या शब्दात आरी प्रत्यय आहे, वारकरी या शब्दात करी हा प्रत्यय आहे. मग तुम्ही काय करसाल? प्रत्यय घटित शब्द म्हणून दोन्ही उत्तरं देसाल. पण चुकलं, मग अशा वेळेस काय करायचं ते लक्षात घ्यायचं. आपण मागच्या लेक्चरमध्ये पण तो फरक समजून घेतलेला आहे. आता पुजारी या शब्दामध्ये बघा, पूज हा मूळ धातू आहे, क्रियावाचक शब्द आहे, पूजण्याची क्रिया, बरोबर? क्रियावाचक शब्द आहे. ज्यावेळेस धातूला क्रियावाचक शब्दाला प्रत्यय लागतो त्याला आपण कृदंते किंवा कृत प्रत्यय लागून बनलेले शब्द म्हणजे कृदंते असं लक्षात ठेवलेले आहे. आणि ज्यावेळेस बघा, आता वारकरीमध्ये वार हा काय झाला? नाम झाला ना. वारकरी या शब्दात करी हा प्रत्यय लागलेला आहे, वार हा नाम झाला. नाम विशेषणाला, सर्वनामाला किंवा अव्ययांना ज्यावेळेस प्रत्यय लागतात त्यावेळेस त्याला आपण स्पेसिफिक शब्द साधिते असं म्हणतो. म्हणजे ते प्रत्यय गटित निश्चित आहे, परंतु स्पेसिफिक बोलताना शब्द साधिते किंवा तद्धिते असं त्यांना म्हटलं गेलेलं आहे. इथं पर्यायच शब्द साधिते असं दिलेलं आहे. त्यामुळं बीला 3 येणार आहे. वारकरी हा शब्द कसा झाला? शब्द साधित झाला, कारण वार हे काय झालं? नाम झालं, बरोबर ना? तर पुजारी मध्ये पूज म्हणजे क्रियावाचक शब्द झाला, तो पूजण्याची क्रिया, नाही तो कृदंते झाला. मग प्रत्यय घटित शब्दातला प्रकार कृदंते. पुजारी या शब्दाला आपण प्रत्यय घटित लिहिणार आहे, कारण इथं वारकरी ज्यावेळेस नाम सर्वनाम विशेषण दिसले त्याला जर प्रत्यय लागला तर स्पेसिफिक शब्द साधित असा पर्याय जर पर्यायात असेल तर तेच उत्तर द्यायचं. आले लक्षात? बी ला 3 येणार आहे. अभिनंदन, नंदन या शब्दाच्या अगोदर अभि हा उपसर्ग जोडलाय म्हणून तो उपसर्ग घटित शब्द तयार झाला. शेजारी पाजारी बघा, शेजारी या शब्दाचा थोडा काय केला आपण? म्हणजे पुढे काहीच अर्थ नसलेला शब्द जोडला, शेजारी पाजारी, म्हणजे व्यर्थ असा एक अक्षर बदलून शब्द तयार केला. शेजारी, शेजारीच्या शेच्या ऐवजी पा केला, शेजारी पाजारी. पुढच्या शब्दाला काही तसा अर्थ नाहीच, तरी आपण एक शब्द तयार केला, शेजारी पाजारी. असे शब्द अभ्यस्त शब्द असतात. स्पेसिफिक बोलायचं झालं तर अंश अभ्यस्त शब्द असतात, हे आपण पाहिलेलं आहे. पुढे बघा, सिद्ध शब्द. सिद्ध म्हणजे मूळचे जे शब्द असतात ते. आता इथे बघा, जा, ये, कर, खा, पी, घे हे धातू मूळचे धातू झाले ना. मूळच्या धातूंना सुद्धा आपण सिद्ध शब्दच असं म्हटलं गेलेलं आहे. त्यामुळे ए ला 4 येणार आहे. आता बघा ना, उदाहरणार्थ जा वरून जातो हे क्रियापद तयार झालेलं आहे, बरोबर? पण मूळ काय आहे? जा हा धातू झाला ना, मूळ मूळ शब्द आहे, त्यापासूनच जातो हे क्रियापद तयार झालेले आहे. त्यामुळे मूळचे शब्द जे असतात ते सिद्ध असतात, बरोबर? त्यामुळे जा, ये, कर, खा, पी, घे यासारखे जे धातू आहे मूळचे, त्यांना सुद्धा आपण सिद्ध शब्द म्हणणार आहोत. आता बघा, साधित शब्द. साधित बाजूला ठेवूयात. आपल्याला इथं बघा, राजपुत्र, देवालय, मतिमंद हे शब्द दिसतात. राजाचा पुत्र, देवाचे आले, मतीने मंद, बरोबर? म्हणजे इथे काहीतरी दोन शब्द एकत्र येऊन बनलेले शब्द आहेत. दोन शब्दांचा काय झालेला आहे? समास झालेला आहे, म्हणून त्यांना सामासिक शब्द म्हटलं गेलेलं आहे. तिला 2 येणार आहे. हा, लाल लाल, घर घर, गटा गटा, येस. मूळ शब्दाची पुनरावृत्ती झालेली आहे, मूळ शब्दाची पुनरावृत्ती झालेली आहे आणि शब्द तयार झाले, असे शब्द अभ्यस्त असतात, बरोबर? स्पेसिफिक बोलायचं झालं तर हे पूर्ण अभ्यस्त येणार आहे, कारण जशाच तशी रिपिटेशन झालेले आहे. लाल लाल, घर घर, गटा गटा, म्हणजे जशाच तशी पुनरावृत्ती होत असेल तर ते पूर्ण अभ्यस्त झाले, बरोबर?
साधित शब्द मग आता बघा, लेखक, नयन, वदन, वंदनीय. इथं बघा, लेखक, अक हा प्रत्यय, नयन अन प्रत्यय, वदन अन प्रत्यय, वंदनीय निय हा प्रत्यय आहे. बरोबर. म्हणजे हे प्रत्यय गटित शब्द झाले. प्रत्यय गटित शब्द हे साधित शब्दांचा प्रकार आहे, हे आपण पाहिलेलं आहे. बरोबर. पुढे बघा, पोबारा करणे या वाक्प्रचाराचा अर्थ आपण उदाहरणार्थ म्हणतो की पोलिसांनी चोरांना पकडलं होतं, परंतु चोरांनी काय केला, म्हणजे पोलिसांच्या परस्पर पोबारा केला. म्हणजे पोलिसांना हुलकावणी देऊन ते काय केले, पळून गेले. पोबारा करणे म्हणजे पळून जाणे. पोबारा करणे म्हणजे पळून जाणे. एक प्रकारे फसवणूक करून पळून जाणे अशा अर्थाने स्पेसिफिक वापरला जातो. पोबारा करणे, पळून जाणे. पळून जाण्याला सुंबाल्या करणे असं म्हटलं गेलेलं आहे. बऱ्याच वेळा रिपीट झालेला आहे हा वाक्प्रचार. आपण लेक्चरमध्ये पण सांगितलं होतं पाठ करायला. सु सु करत पळत गेले, आपण असं लक्षात ठेवलं होतं. सु सु करत सुंबाल्या केल्या त्यांनी. हा. सुंबाल्या करणे म्हणजे पळून जाणे. पर्याय क्रमांक 3 उत्तर येणार आहे. वर्ज्य करणे आपण म्हणतो ना. बघा, मला काय वर्ज्य, एखादा पदार्थ मी अमुक अमुक दिवशी खातच नाही, त्या दिवशी तो पदार्थ माझ्यासाठी कसा असतो, वर्ज्य असतो. वर्ज्य करणे म्हणजे एक प्रकारे त्याग करणे किंवा अस्वीकार करणे. ती गोष्ट स्वीकारायची नाही, त्यागून द्यायची, त्याग करायचा. अशा अर्थाने वर्ज्य करणे हा वाक्प्रचार वापरला जातो. वाखाणणी करणे, बघा आपण म्हणतो ना, उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचं वक्तृत्व खूप चांगलं असेल तर आपण काय म्हणतो, त्याचं वक्तृत्व वाखाणण्याजोगं आहे, म्हणजे कौतुकास पात्र आहे. किंवा कुठलीही एखादी कला असेल, एखादं कार्य असेल, ते कौतुक करण्यास पात्र असेल तर ते वाखाणणी करण्यासारखं असतं. आणि ज्यावेळेस आपण वाखाणणी करतो त्यावेळेस आपण एक प्रकारे कौतुक करत असतो. बरोबर, शाबासकी देत असतो. वाखाणणी करणे, शाबासकी देणे, कौतुक करणे या अर्थाने हा वाक्प्रचार वापरला जातो. पायमल्ली करणे, आपण नियमांची पायमल्ली करतो, म्हणजे नियम एक प्रकारे आपण मोडतो, पायदळी तुडवतो, म्हणजे उल्लंघन करणे या अर्थाने हा वाक्प्रचार पायमल्ली करणे हा वापरला जातो. आले लक्षामध्ये. सहोदर हा शब्द आहे, आपण लेक्चरमध्ये पाहिला होता. सह अधिक उदर. उदर म्हणजे पोट. आणि एकाच मातेच्या पोटी जन्मलेले जे भाऊ असतात त्यांना उद्देशून सहोदर असं म्हटलं जातं. सह म्हणजे सोबत, एकच या अर्थाने. बरोबर ना. म्हणजे दोन भाऊ एकाच मातेच्या पोटी जन्माला येतात, म्हणून सह हा उपसर्ग लागलाय उदर ह्या शब्दाला. आणि सहोदर म्हणजे काय, एकाच आईच्या पोटी जन्मलेले. बरोबर. ती फक्त बरोबर येणार आहे, पर्याय क्रमांक 3. हा. एकसारखा अनुभव, एकसारखे असणे वगैरे असं नाही. एकाच आईच्या पोटी जन्मलेले ते सहोदर. पर्याय क्रमांक 3 येणार आहे. पुढे बघा, निशा. आपण शब्द पाहिले तर रजनी किंवा निशा म्हणजे काय, रात्र. जसं की आपण निशाचर हा शब्द पाहतो. निशाचर. निशाचर म्हणजे कोण, रात्री प्रवास करणारे किंवा रात्री फिरणारे. बघा, काही पक्षी असतात वटवाघुळासारखे, घुबडासारखे, जे रात्री चर हे रात्री ते हे करतात, मार्गक्रमण वगैरे करत असतात, म्हणून ते निशाचर प्राणी झाले किंवा पक्षी झाले. बरोबर. निशा म्हणजे काय, रात्र. रजनी आपण पाहिला होता, रजनीनाथ. रजनीनाथ कोणाला म्हटलं जातं, चंद्राला म्हटलं जातं असं आपण पाहिलं होतं. यातला रजनी या शब्दाचा अर्थ होतो रात्र. चंद्र रात्रीच उगवतो ना. बरोबर. रजनीनाथ म्हणजे चंद्र आणि रजनी म्हणजे रात्र, हे आपण पाहिलेलं आहे. निशा म्हणजेच रात्र, म्हणजेच यामिनी. बघा, यामिनी हा शब्द पण आपण लेक्चरमध्ये पाहिला होता. यम, काळाला आपण वेळ आली नव्हती असं आपण म्हणतो. यम हा शब्द मृत्यू या अर्थाने, काळ या अर्थाने पण वापरला जातो. रात्र काळी असते, त्यावरून आपण यामिनी म्हणजे रात्र असं लक्षात ठेवलं होतं. अशी काहीतरी आपण स्टोरी पाहिली होती, तुम्ही ती ऐकली असावी, लक्षात ठेवली असावी असं अपेक्षित धरतो मी. ठीक आहे. यामिनी म्हणजे रात्र, आपण निशा, यामिनी. ठीक आहे. मरकट. मरकट माकड, माकडाला कपी म्हणतो आपण. खूप वेळा रिपीट झालेला आहे, पाठच पाहिजे. मरकट म्हणजे कपी, माकड. इंदिरा. येस, इंदिरा आणि वैष्णवी कोणाला समानार्थी शब्द आहेत. हा. लक्ष्मी की सरस्वती वगैरे चेक करा एकदा. ठीक आहे. रमा वगैरे शब्द आपण पाहिले होते, लक्षात घ्या. चालेल. हेम, हेमवरून हेमा लक्षात ठेवलं होतं, परंतु हेमा कोणासाठी, पार्वतीसाठी वगैरे आपण लक्षात ठेवलं होतं, ते तुम्ही स्वतंत्रपणे एकदा चेक करून घ्या. इथे लक्षात ठेवायचे, हेम. हेम म्हणजे सोन्यासारखी, कांचन सारखी असं आपण लक्षात ठेवलं होतं. ती हेमा असं लक्षात ठेवलं होतं. मग हेम म्हणजे कांचन किंवा सोने. हेम म्हणजे सोने, म्हणजेच कांचन. राहील लक्षामध्ये. बघा, आता इथे चुकी ठेवी असा एक वाक्प्रचार आलेला आहे.
चुकी ठेवणे या शब्दांचा अर्थ असलेला पर्याय. आता परीक्षेत बघा, आता जे साहित्याने ओजावी अमृताने चुकी ठेवी, आता एखाद्या अभंगातली ही पंक्ती घेतलेली आहे, तर त्या अभंगाचा अर्थ आपल्याला सविस्तर माहितीच असेल असं नाही ना. ऐनवेळी परीक्षेत आपल्याला गोंधळ होऊ शकतो. मग पर्यायाकडे पाहून जरा आपल्याला गेसवर्क करता येऊ शकतं निश्चितच. चुकी ठेवीचा अर्थ काय येणार आहे? आता बघा, एखाद्याला दोष लावतो म्हणजेच आपण नावे ठेवतो. म्हणजे हे ए आणि बी एकाच अर्थाने येते. आणि कमीपणा आणणे किंवा कनिष्ठपणा देणे, कमीपणा आणि कनिष्ठपणा एकच अर्थ होतो. बरोबर ना. आता वरचढपणा कमी करून कमीपणा आणणे, तर ज्यावेळेस कमीपणा आणतो त्यावेळेस आपण एक प्रकारे दोषच लावत असतो. कमीपणा ज्यावेळेस आणत असतो त्यावेळेस एक प्रकारे नावच ठेवत असतो. म्हणजे सगळे एकाच अर्थाने आहेत ना. सगळे एकाच अर्थाने जर असतील तर एबीसीडी हे सर्वच बरोबर येणार आहेत. येते का लक्षात? म्हणजे आपल्याला चुकी ठेवी म्हणजे माहित नसलं तरीही आपल्याला उत्तर देता येते पर्यायाकडे पाहून. आले लक्षामध्ये? तर लक्षात घ्या. आता पाठ करा. चुकी ठेवणे म्हणजे काय? दोष लावणे, नावं ठेवणे. नावं ठेवतो म्हणजे एक प्रकारे कमीपणाच आपण देतो ना समोरच्याला. कनिष्ठपणा देतो, कमीपणा आणतो. वरचढपणा कमी करून कमीपणा आणणे, कनिष्ठपणा देणे, नावं ठेवणे, दोष लावणे. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. पुढे बघा. देवापुढे सतत तेवत राहणारा दिवा, त्याला नंदादीप म्हटलं जातं. देवापुढे सतत जो तेवत असतो दिवा, हे कायमस्वरूपी तो पेटलेल्या स्वरूपात ठेवला जातो. त्याला नंदादीप असं म्हटलं जातं. लक्षात राहू द्या. आणि मग लामण दिवा म्हणजे काय? तर लामण दिवा हा घरामध्ये असा अडकवला जातो, टांगला जातो कुठेतरी. वरती तुळईला वगैरे टांगला जातो किंवा कुठेतरी एखाद्या खुंटीवरती वगैरे टांगला जातो. टांगलेला जो दिवा असतो तो लामण दिवा असतो. म्हणजे तो सतत पेटत असेलच असं नाही. तो विजला जाऊ शकतो. बरोबर. उदाहरणार्थ आता पूर्वीच्या काळी लाईट वगैरे किंवा इलेक्ट्रिसिटी वगैरे नव्हती, फक्त दिवे वगैरे असायचे. मग झोपण्याच्या वेळेस वगैरे तो दिवा विझवून टाकला जायचा ना. लांबन दिवा, टांगलेला दिवा असायचा. बरोबर. पण देवासमोरचा दिवा मात्र कधी विझला जात नाही, तो सतत तेवत राहतो. त्याला नंदादीप म्हणायचं. नंदादीप आणि लांबन दिवा मधला फरक आपण पाहिलेला आहे. आलं लक्षात? ए चुकीचं येणार आहे, लांबन दिवा येत नाही, तर नंदादीप हे उत्तर पाहिजे होतं तिथे. त्यामुळे ए चुकीचं आहे. नाटकाच्या प्रारंभीचे स्तवन नांदी, आता आपण एक वाक्प्रचार पाहिला होता, नांदी करणे. बरोबर. नाटकाच्या प्रारंभीचं जे स्तवन किंवा स्तुतीपर गीत गायलं जातं त्याला नांदी म्हटलं जातं आणि त्यावरूनच नांदी करणे हा वाक्प्रचार वापरला जातो. नांदी करणे म्हणजे काय? प्रारंभ किंवा सुरुवात या अर्थाने नांदी शब्द वापरला जातो असं आपण हे पाहिलं होतं. नाटकाच्या प्रारंभीचं हे स्तवन नांदी आहे. बी त्यामुळे बरोबर आहे. नांदी म्हणजे नाटकाच्या प्रारंभीचं स्तवन आणि त्यावरूनच नांदी म्हणजे काय? प्रारंभ करणे, सुरुवात करणे असाही अर्थ होतो. लक्षात राहू द्या. बी फिक्स बरोबर आहे. तमाशाच्या प्रारंभीचं स्तवन काय असतं? नाटकाच्या प्रारंभी नांदी. बरोबर. तमाशाच्या प्रारंभी काय गवळण असते का? नाही. गण म्हटलं जातं त्याला. बरोबर. म्हणजे गणपतीची गण, गण म्हणजे गणपती, गणपतीची स्तुती केली जाते एक प्रकारे. गण म्हणजे काय? तमाशाच्या सुरुवातीला गणपतीची स्तुती किंवा गणेशाची गीत गायलं वगैरे जातं, त्याला गण असं म्हटलं जातं. बघा, दोन शब्द आहे, गण गवळण असं लक्षात ठेवा. गण गवळण. गण म्हणजे काय? तमाशाच्या सुरुवातीचं स्तुतीपर गीत जे असतं, स्तवन गीत असतं, त्याला गण म्हटलं जातं. गवळण ही तमाशामध्ये असते, परंतु ते नंतर गीत. गवळण म्हणजे श्रीकृष्णाची गीतं वगैरे असतात, आपण सर्वांना माहिती आहे. ग्रामीण भागात असाल तर तुम्हाला गवळणी येत असतील. हा. उत्तरी तर गवळण येणार आहे का? नाही. तमाशाच्या प्रारंभीच्या स्तवनला गण म्हटलं जातं. लक्षात राहू द्या. सी चुकीचं आहे. शेजाऱ्यांशी चांगल्या प्रकारे वागण्याची रीत, शेजार कर्म, इथं चूक दिले. शब्द काळजीपूर्वक वाचा. शेजार कर्म नाही, त्याला आपण शेजार धर्म असं म्हणतो. शेजार धर्म असं म्हणतो. हा, शेजाऱ्यांशी चांगल्या प्रकारे वागण्याची रीत म्हणजे शेजार धर्म. इथे शेजार कर्म दिल्यामुळे हे चुकीचं ठरतं. डी चुकीचा असेल तर तो पर्याय एलिमेंट आपला झाला पाहिजे. बरोबर. सी पण एलिमेंट झाला पाहिजे. हा. ए तर एलिमेंट झाला, फक्त बी बरोबर येणार आहे या ठिकाणी, कारण बाकीचे चुकीचे आहेत. बघा. मराठी उपसर्ग लागून तयार न झालेला, इथे काळजीपूर्वक वाचायचे, न झालेला शब्द कोणता? आता आपण मराठी उपसर्गांची ट्रिक पाहिलेली आहे. मराठी उपसर्गांची ट्रिक पाहिलेली आहे. फारसी अरबी उपसर्गांची पण ट्रिक आपण पाहिलेली आहे. बरोबर. लगेच आठवलं पाहिजे. दर म्हटलं की फारसी अरबी मध्ये जातं आणि मराठी उपसर्ग लागून तयार न झालेला शब्द म्हटलं की लगेच तेच उत्तर देता आलं पाहिजे ना, कारण दर हा उपसर्ग कसा आहे? फारसी अरबी मधला आहे. हे आपण पाठ केलेला आहे. कशी ट्रिक वगैरे ती सांगितलेली आहे आपण. बेबद ना, गै गैर वगैरे असं आपण पाहिलेलं आहे. हर दर गैर असं ट्रिक पाहिली होती, फ्लो मध्ये लक्षात ठेवायला सांगितली होती. हा.
आदा फटियाड भरणी पाडा वगैरे ही ट्रिक पाहिली होती आणि हे मराठी उपसर्ग आहे. हा मराठी उपसर्ग आहे. बरोबर. त्यामुळे हे एलिमेंट होतात. आपल्याला मराठी उपसर्ग लागून न झालेलं ओळखायला सांगितलंय. दररोज येणार आहे पर्याय क्रमांक 3. चालेल मित्रांनो, थांबूयात आपण या ठिकाणी. आभारी आहे.